आपण गणपती बाप्पाचे जेवढे स्वरूप बघतो त्यामध्ये त्यांचा एक दात पडलेला असतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, बाप्पाचा एक दात कसा पडला आणि त्यांना एकदंत हे नाव कसं मिळालं? चला तर मग जाणून घेऊया आजच्या कथेमधून. नमस्कार मंडळी, मी प्रज्वली लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ऑल इन मराठीच्या कथा गौरी सुताची या सिरीजमध्ये. तर ही आहे आपली आजची 9व्या दिवसाची 9वी कथा. चला तर मग सुरू करूया. एकदा भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेला म्हणजेच भगवान शंकर यांना भेटण्यासाठी कैलासावर गेले होते. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते माता पार्वती यांना श्रीरामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी गणपती बाप्पाला आज्ञा दिली होती की कोणालाही आत सोडू नकोस, आणि त्यांनी सोबत बाप्पाला आपला त्रिशूळही दिला होता. भगवान परशुराम जेव्हा कैलासावरती आले तेव्हा त्यांनी आपल्या इष्टदेवतेला शोधण्यासाठी पूर्ण कैलासावर फेरफटका मारला, पण त्यांना भगवान शंकर कुठेही दिसले नाहीत. त्यांना फक्त एवढेच दिसले की एक मुलगा एका गुहेच्या बाहेर उभा आहे. भगवान परशुराम यांनी त्या गुहेत जाण्याचा प्रयत्न केला, जिथे भगवान शंकर माता पार्वती यांना श्रीरामाची कथा ऐकवत आहे. पण गणेशाने त्यांना आत जाऊ दिले नाही. गणेशाने त्यांना भगवान शंकर यांचं त्रिशूळ रोखून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान परशुराम हे गणेशावरती क्रोधित झाले. त्यांनी गणेशाला मात्र रस्ता अडवू नको असे सांगितले, नाहीतर युद्ध करण्याची वेळ येईल अशी चेतावणी दिली. पण गणपती बाप्पा मागे हटणाऱ्यातले नव्हते. त्यांनी भगवान परशुराम यांच्यासोबत युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये त्यांचा एक दात पडला. तो दात पडल्यामुळे ते वेदनेने कळवळू लागले. त्यामुळे माता पार्वती भगवान परशुराम यांच्यावर क्रोधित झाली. माता पार्वती यांचा राग शांत करण्यासाठी भगवान परशुराम यांनी गणपती बाप्पाला एक वरदान दिले. ते म्हणजे गणपती बाप्पा आता एकदंत नावाने ओळखले जातील आणि गणपती बाप्पाचा तो दात पडल्यामुळे त्यांना एकदंत असे म्हणतात. आय होप की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि उद्या तुमच्या बेटीला अजून एक शेवटची कथा येणार आहे, तीही बघायला विसरू नका. जर तुमची या सिरीजमधली एकही कथा मिस झाली असेल तर टेन्शन घेऊ नका. या संपूर्ण सिरीजची प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.